वैजापूर येथील नारंगी सारंगी माध्यम प्रकल्पात सकल मराठा समाजातर्फे सरसकट कुणबी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले। यावेळी वैजापूर पोलीस ठाण्यातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिकाला भाव आणि विविध मागण्यांसाठी नारंगी सारंगी प्रकल्पामध्ये मराठा समाज बांधवांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। यावेळी या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। या स्थळी अग्निशमक दल श्वान पथक देखील पाचारण करण्यात आलं होतं। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास या प्रकल्पामध्ये जलसमाधी घेऊ असा पवित्रा सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे। आपल्या या ठिकाणी मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्नासाठी जलसमाधी आंदोलन या ठिकाणी चालू आहे। आमच्या मागण्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सरसकट कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात यावं। कांद्या निर्यात या ठिकाणी जे निर्यात बंदी केलेली आहे ती निर्यात बंदी चालू करावी आणि मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्यात यावं। तसं नारंगी सारंगी धरणामध्ये सुद्धा किती टक्के पाणी आरक्षित आहे वर पालखेड धरणातून ते देण्यात यावं। तसेच सरसकट कर्जमाफी या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि नदीजोड प्रकल्प या ठिकाणी जे आपल्याला मराठवाड्याला दुष्काळाला सामोरे जावं लागतं ते जर आपले कायमस्वरूपी प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपले नदीजोड प्रकल्प करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याला सरकारने या ठिकाणी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यावेळेस 14,000 कोटी या ठिकाणी टाकलेले होते। आम्ही शिवर बंगल्यावरती हा प्रश्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत। त्या नोंदींच्या आधारे सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं 24 डिसेंबरच्या आत। आणि निश्चितच ज्या काही आमच्या मागण्या आहेत की सरसकट कर्जमाफी असेल, त्यानंतर तात्काळ पीक विमा असेल, नदीजोड प्रकल्प असेल, मराठवाड्याला हक्काचं पाणी असेल ते लवकरात लवकर देण्यात यावं यासाठी इतर अन्यथा आम्ही जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करण्यास तयार आहोत। सर्व जे काही आंदोलनकर्ते आहोत ते जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही। जे शासनानं लवकरात लवकर त्या ठिकाणी दखल घ्यावी आणि कार्यवाही करावी। प्रतिनिधी रमेश नेटके, वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।